गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 9.11 मधील एक्झाम्पल नंबर 4 पर्यंत आलो होतो. आज आपण लेक्चर नंबर 43 मध्ये एक्झाम्पल्स 5 पासून स्टार्ट करणार आहे. काय आहे हो एक्झाम्पल 5? सॉल्व डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर विच इज इक्वल टू x स्क्वेअर. हे एक्झाम्पल आहे. सोल्युशन: द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर इंटू डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर विच इज इक्वल टू x स्क्वेअर, which can be written in symbolic form as d चा वर्ग मायनस a चा वर्ग इंटू d डॅश चा वर्ग ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to x square, where capital D is equal to delta by delta x and capital D dash is equal to delta by delta y, or f of d comma d dash into z which is equal to x square, where f of d comma d dash which is equal to d square minus a square into d dash चा वर्ग. आता आपल्याला याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं आहे. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर मायनस a स्क्वेअर which is equal to 0, where d is equal to m and d dash is equal to 1 याचा वापर केला. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे m स्क्वेअर मायनस a स्क्वेअर विच इज इक्वल टू 0, नॉट d स्क्वेअर. ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं असेल तर काय येईल? m स्क्वेअर मायनस a स्क्वेअर विच इज इक्वल टू 0, वेअर d इज इक्वल टू m अँड d डॅश इज इक्वल टू 1. आता m square minus a square is equal to 0 means m square is equal to a square, m is equal to plus minus a, म्हणजे m is equal to m1 is equal to a आलं and m is equal to m2 is equal to minus a आलं. म्हणजेच काय झालं हो, डिफरंट रूट्स मिळाले आपल्याला आणि डिफरंट रूट्ससाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहिण्याचा फॉर्म्युला जो असेल तो आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस m1x प्लस f2 ऑफ y प्लस m2x. हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन विच इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस ax प्लस f2 ऑफ y मायनस ax. आता आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळालं मित्रो. आता आपल्याला काय काढावं लागेल? पर्टिक्युलर इंटेग्रल काढावं लागेल. Now particular integral which is equal to 1 upon f of d comma d dash into capital F of xy which is equal to 1 upon d चा वर्ग minus a चा वर्ग into d dash चा वर्ग into x चा वर्ग. So which is equal to 1 upon डिनॉमिनेटर मधून d स्क्वेअर कॉमन काढू, ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील डिनॉमिनेटरला 1 मायनस a चा वर्ग इंटू डी डॅश अपॉन डी ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग इंटू एक्स स्क्वेअर, तर राईट हँड साइड मध्ये आहे तो आहे, विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर. आता जी डिनॉमिनेटरला टर्म होती त्याला न्यूमरेटरला नेलं ब्रॅकेटला आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस a चा वर्ग इंटू डी डॅश अपॉन डी ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट रेज टू मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर. आता याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे बायनॉमियल थेरमच्या मदतीनं आणि आपल्याला तिथपर्यंतच एक्सपान्शन करायचं आहे जिथपर्यंत आपल्याला याची आवश्यकता आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस ए स्क्वेअर इन ब्रॅकेट डी डॅश अपॉन डी मायनस डॉट 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 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर एक्स स्क्वेअर. पुढची टर्म न लिहिण्याचं कारण काय हो, तर पुढची टर्म आली असती डी डॅश अपॉन डी चा वर्ग
आणि डी डॅश जर एक्स स्क्वेअरवर 2 वेळा ऑपरेट झालं तर पहिल्याच वेळेस 0 येते, दुसऱ्या वेळेस पुढे जायची गरजच नाही. त्याच्यामुळे आपल्याला ती टर्म लिहायची सुद्धा गरज नाही. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 0 अपॉन डी, म्हणजे डी डॅश जर एक्स स्क्वेअरवर ऑपरेट झाला तर 0 अपॉन डी येते आणि मग ती दुसरी टर्म 0च होते. मग आता हे ब्रॅकेटच्या बाहेर जे 1 अपॉन डी चा वर्ग आहे याचा अर्थ आपल्याला 2 वेळा इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल, कारण 1 अपॉन डी स्टँड्स फॉर इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग पहिल्या वेळेस इंटेग्रेशन केलं विच इज इक्वल टू 1 अपॉन डी इन ब्रॅकेट एक्स क्यूब बाय 3, दुसऱ्या वेळेस इंटेग्रेशन केलं विच इज इक्वल टू एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 12. अशा तऱ्हेनं आपल्याला काय मिळालं हो, आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालं आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज झेड इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल, दॅट इज झेड इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस एक्स y प्लस ax प्लस f2 ऑफ y मायनस ax आणि प्लस एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 12. हे मिळालं तुम्हाला कंप्लीट सोल्युशन. आणि वेअर f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. हे झालं मित्र हो आपला एक्झाम्पल नंबर 5. आता आपण एक्झाम्पल 6 वर आहोत. काय आहे हो 6 एक्झाम्पल, डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर मायनस 2 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय प्लस डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर which is equal to x square plus y. The given partial differential equation is delta 2z upon delta x square minus 2 times delta 2z upon delta x delta y plus delta 2z upon delta y square which is equal to x square plus y, which can be written in symbolic form as d square मायनस 2d d डॅश प्लस d डॅश ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय, वेअर d इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा एक्स अँड d डॅश इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा वाय, और f ऑफ d कॉमा d डॅश इंटू झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय, वेअर f ऑफ d कॉमा d डॅश is equal to d square minus 2d d dash plus d dash चा वर्ग. हे झालं f of d, d dash ची किंमत. आता इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m square minus 2m plus 1 which is equal to 0. म्हणजेच d is equal to m and d dash is equal to 1 ठेवलेलं आहे. आणि बघतो तर काय हे परफेक्ट स्क्वेअर आहे, कशाचं, m मायनस 1 चा वर्ग. म्हणजेच m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 1 आलं. रिपीटेड रूट्स आले मित्र हो, आणि रिपीटेड रूट साठी काय फॉर्म्युला आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा तर आपण बघू. द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस m1x प्लस f2 ऑफ म्हणजे x प्लस x इंटू f2 ऑफ y प्लस m2 ऑफ x, परंतु m1 आणि m2 सारखे असल्यामुळे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन विच इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस x प्लस x f2 ऑफ y प्लस x. हे मिळालं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपल्याला या इक्वेशनचं पर्टिक्युलर इंटेग्रल काढावं लागेल आणि म्हणून पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग मायनस 2d d डॅश प्लस d डॅश चा वर्ग इंटू ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय. याला आता आपल्याला 1 अपॉन जी आपली पॉलिनॉमियल आहे इन d अँड d डॅश त्यांनी मल्टिप्लाय करावं लागेल. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन d स्क्वेअर
मायनस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू वाय. आता दोन्ही टर्म मध्ये डिनॉमिनेटरला आपल्याला डी स्क्वेअर कॉमन घ्यायचा आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट म्हणजे डिनॉमिनेटरला 1 मायनस 2 डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी चा वर्ग इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर डिनॉमिनेटरला ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग इंटू वाय. आता हे डिनॉमिनेटरला जी ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे ते न्यूमरेटरला न्या. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस 2 टाइम्स डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर -1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस 2 टाइम्स डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटला रेस टू -1 इंटू वाय. आता याला एक्सपांड करायचं आहे आपल्याला बायनॉमियल थेरमनी आणि एक्सपान्शन कुठपर्यंत करायचं आहे आपल्याला जिथपर्यंत गरज आहे तिथपर्यंतच्या टर्म. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 2 डी डॅश अपॉन डी इन ब्रॅकेट प्लस डॉट 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 एक्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 2 डी डॅश अपॉन डी प्लस डॉट 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 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं. पहिली टर्म एक्स स्क्वेअर होईल प्लस 2 टाइम्स 1 अपॉन डी इंटू 0 प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट दुसऱ्या टर्मला वायने मल्टिप्लाय करायचं वाय प्लस 2 टाइम्स 1 अपॉन डी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1 येईल दुसऱ्या टर्मसाठी विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय प्लस 2x कारण की 1 अपॉन डी म्हणजे इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो विच इज इक्वल टू आता एक वेळा इंटेग्रेशन करू कारण की दोन्ही टर्मला 1 अपॉन डी स्क्वेअर 1 अपॉन डी स्क्वेअर आहे. तसं तर आपल्याला 2 वेळा इंटेग्रेशन करायचं आहे पण स्टेप बाय स्टेप. पहिल्या वेळेस इंटेग्रेशन झाल्याच्या नंतर विच इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स क्यूब बाय 3 प्लस 1 अपॉन डी इन ब्रॅकेट वाय एक्स प्लस एक्स स्क्वेअर. आणि दुसऱ्या वेळेस जर आपण इंटेग्रेशन केलं हे पहिल्या वेळेस इंटेग्रेशन केलं दुसऱ्या वेळेस जर आपण इंटेग्रेशन केलं तर एक्स रेस टू 4 अपॉन 12 प्लस एक्स स्क्वेअर वाय डिवायडेड बाय 2 प्लस एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 हे मिळालं मित्र हो आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल. आणि कंप्लीट सोल्युशन कसं लिहितात हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. हेन्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आलेला आहे आपला z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस x f2 ऑफ y प्लस x आणि पर्टिक्युलर इंटिग्रल आलेला आहे प्लस एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 12 प्लस एक्स स्क्वेअर वाय डिवायडेड बाय 2 प्लस एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 वेअर f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. अशा पद्धतीनं आपण 6वा एक्झाम्पल इथे कंप्लीट केलेला आहे. मित्र हो राहिलेले 2 जे एक्झाम्पल आहे आपण पुढील लेक्चरमध्ये घेणार आहे. आज मात्र आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू. धन्यवाद.